नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विमा, वाहतूक आणि पर्यटन 3 या विषयाच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मागील भागात आपण विमा, वाहतूक आणि पर्यटन या विषयाचा संपूर्ण अभ्यासक्रम सविस्तरपणे समजावून घेतला. आजच्या भागामध्ये आपण विमा, वाहतूक, पर्यटन 2 या विषयातील पहिले प्रकरण अभ्यासणार आहोत. सदर प्रकरणाचा अभ्यास करण्यापूर्वी आपण आपल्या आजच्या भागात समाविष्ट होणारे अभ्यास विषय समजून घेऊयात. आजच्या भागात आपण एकूण 4 अभ्यास विषय समजून घेणार असून त्यामधील पहिला अभ्यास विषय आहे पर्यटन प्रस्तावना, नंबर 2 आंतरराष्ट्रीय पर्यटनाचे नियोजन, नंबर 3 आर्थिक विकासामध्ये पर्यटनाची भूमिका, नंबर 4 वाहतूक व पर्यटन व्यवसायातील घटक. हे 4 अभ्यास विषय आज आपण आपल्या लेक्चरमधून समजून घेणार आहोत. त्यामधील पहिला अभ्यास विषय आपण सुरू करूयात. पर्यटन प्रस्तावना. पर्यटन प्रस्तावना या संकल्पनेअंतर्गत आज आपण पर्यटनाची प्राथमिक माहिती, पर्यटनाचा अर्थ आणि व्याख्या समजून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण पर्यटन या संकल्पनेचा अर्थ समजावून घेऊयात. अगदी प्राचीन काळापासूनच पर्यटन ही संकल्पना अस्तित्वात आहे. मात्र पूर्वी पर्यटनाचा उद्देश केवळ एखाद्या घटनेचा शोध लावणे एवढा मर्यादित होता. मात्र आता पर्यटन ही संकल्पना व्यापक अर्थाने वापरली जाते. पर्यटन म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होणारा प्रवास होय. 21व्या शतकातले पर्यटन ही क्रिया अतिशय महत्त्वाची असून तिचे स्वरूप आणि व्याप्ती बदलत्या काळानुसार दिवसेंदिवस गतिमान होत आहे. त्यामुळे पर्यटन हा व्यवसाय राहिला नसून तो पर्यटन उद्योगाचे स्वरूप धारण करून पर्यटन उद्योग म्हणून विकसित होत आहे. या संकल्पनेवरून किंवा या अर्थावरून आपणास असे समजते की प्रवास व पर्यटन उद्योग हा जगातील सर्वात जलद गतीने वाढणारा असून गेल्या काही दशकात त्याची वाढ व विस्तार मोठ्या प्रमाणात होत आहे. एवढेच नव्हे तर बऱ्याच देशातील आर्थिक पाया हा पर्यटन उद्योग आहे. या व्यवसायात हजारो लोक गुंतलेले असून लाखो लोकांना यातून रोजगार उपलब्ध झालेले आहेत. आधुनिक काळात पर्यटन हा एक स्वतंत्र राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय उद्योग म्हणून विकसित होत आहे. प्रत्येक राष्ट्रामध्ये पर्यटन उद्योगाला चालना देण्याचे काम किंवा प्रयत्न होताना दिसत आहेत. कारण या उद्योगातून आज प्रचंड प्रमाणात परकीय चलन प्राप्त होत आहे. देशातील आणि परदेशातील इतिहास प्रसिद्ध असलेली केंद्रे, पुरातन काळातील वास्तू, निसर्गरम्य स्थळे, वाहतूक, दळणवळण, निवास व्यवस्था, प्राचीन कला केंद्रे, पवित्र तीर्थस्थळे, औद्योगिक शहरे आणि नवीन प्रकल्प इत्यादी घटक पर्यटनामागील प्रेरणा बनली आहे. आधुनिक काळात विशेषतः दळणवळणाची सुलभ साधने, रस्ते, लोहमार्ग, जलमार्ग, हवाई मार्ग व त्यावरील साधने विकसित झालेली आहेत. तसेच पर्यटनाला आवश्यक सोयी आणि सुविधा निर्माण झाल्या आहेत. याशिवाय शैक्षणिक प्रसारामुळे बऱ्याच गोष्टीचे ज्ञान होऊन म्हणजे तीव्र जिज्ञासा निर्माण होऊन पर्यटनाला चालना मिळाली आहे. त्यामुळे आजच्या युगात पर्यटन उद्योगाला जास्तीत जास्त महत्त्व प्राप्त होऊन चालना मिळून हा उद्योग भरभराटीस आला आहे. या संकल्पनेवरून आपणास पर्यटनाची व्याप्ती समजून येते. आता आपण बघूयात पर्यटनाची व्याख्या. पर्यटनाच्या व्याख्येमध्ये विदेशी व्यक्तीचे एखाद्या देशात, प्रदेशात किंवा शहरात आगमन, वास्तव्य, प्रवास आणि तेथून जाणे म्हणजेच पर्यटन होय. अगदी सोप्या शब्दात ज्या उद्योगात किंवा व्यवसायात हालचाल किंवा दळणवळण होते तो व्यवसाय म्हणजे पर्यटन उद्योग होय. पुढील संकल्पना आहे आंतरराष्ट्रीय पर्यटन नियोजन. आवश्यक बाबी म्हणजेच एखाद्या पर्यटकाला जर विदेशात पर्यटन करावयाचे असेल तर विदेशात पर्यटन करण्यासाठी
आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांचा किंवा घटकांचा अभ्यास आपण या संकल्पनेच्या माध्यमातून करणार आहोत. आंतरराष्ट्रीय प्रवासाची इच्छा असलेल्या व्यक्तींना प्रश्न पडतो की परदेशात जाण्यासाठी तयारी कशी करायची. त्यासाठी खालील घटक किंवा बाबी या आवश्यक समजल्या जातात. नंबर 1. पारपत्र म्हणजेच पासपोर्ट. पारपत्र किंवा पासपोर्ट म्हणजे सरकारकडून दिलेल्या पत्राद्वारे तो परदेशात जाऊन प्रवास करण्याची व्यवस्था होय. पारपत्र हा त्या व्यक्तीचे ओळखपत्र व राष्ट्रीयत्व दर्शविणारा परवाना असतो. त्याच्यामुळे पारपत्रधारकाला परदेशात प्रवास करता येतो. परदेशात जाण्यासाठी पारपत्र किंवा पासपोर्ट हा प्रत्येक व्यक्तीला आवश्यक असतो. भारतीय पारपत्राची वैधता ही 10 वर्षासाठी असते. नंबर 2 आहे व्हिसा म्हणजेच अनुमतीपत्र. परदेशी प्रवास करण्यासाठी पासपोर्टसोबत व्हिसा देखील आवश्यक असतो. कोणत्याही देशात जाण्यासाठी व्हिसा हा खात्रीशीर व अधिकृत किंवा मान्यताप्राप्त परवाना असतो. काही देशांमध्ये स्थानिक अभिकर्त्यांकडून किंवा एजंटकडून हा व्हिसा तयार करून मिळत असतो. नंबर 3 आहे इतर परवाने. इतर परवाने हे प्रवास करणाऱ्या व्यक्तीच्या उद्देशावर किंवा पर्यटनाच्या उद्देशावर अवलंबून असते. परदेशात जाणाऱ्या व्यक्तींच्या कामाच्या स्वरूपावर इतर परवाने अवलंबून असतात. इतर परवाने हे काही देशात विमान सुटण्याच्या वेळी तर काही देशात किंवा काही ठिकाणी विमान सुटण्याच्या आधी किंवा विमानतळावरच दिले जातात. कर अधिकारी किंवा स्थलांतर अधिकारीमार्फत हे परवाने अधिकृत केले जातात. ज्या व्यक्तींना परदेशात वाहन चालवायचे असेल त्यांना आंतरराष्ट्रीय वाहन परवाना काढणे गरजेचे असते. म्हणजेच इतर परवान्यांमध्ये भेट परवाना, पर्यटक कार्ड, प्रवेश परवानगी, आंतरराष्ट्रीय वाहन परवाना इत्यादी परवान्यांचा समावेश होतो. नंबर 4. आरोग्य दाखला. काही देशांमध्ये कावीळ, कॉलरा, देवीचे रोग इत्यादींचे लसीकरण केल्याचे आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र आवश्यक असते. उदाहरणार्थ दक्षिण अमेरिका, आशिया व आफ्रिका खंडातील काही भागात मलेरियाची लस देण्याचा सल्ला दिला जातो. तर अशा प्रकारचे आरोग्य प्रमाणपत्र किंवा दाखला हा आंतरराष्ट्रीय पर्यटनामध्ये महत्त्वाचा घटक किंवा दस्तऐवज समजला जातो. नंबर 5. करासंबंधी कागदपत्रे. जेव्हा आपण बाहेरील देशातून सामान विकत घेतो किंवा वस्तूंची खरेदी करतो त्या देशातील सरकारला आयात कर भरावा लागतो. कस्टमची मर्यादा ही प्रत्येक देशात सारखी नसून ती भिन्न भिन्न असते. त्यामुळे करासंबंधी कागदपत्रे देखील एक महत्त्वाचा दस्तऐवज किंवा घटक हा आंतरराष्ट्रीय पर्यटनामध्ये समजला जातो. पुढील महत्त्वाची संकल्पना आहे आर्थिक विकासात पर्यटनाची भूमिका. पर्यटन हा एक आर्थिक व्यवसाय आहे. यासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष खर्च होत असतो. प्रत्यक्ष खर्चाचे व वाहतूक, दळणवळण, निवास, भोजन, खरेदी व सेवा इत्यादी खर्चांचा प्रत्यक्ष खर्चांमध्ये समावेश होतो. तर पर्यटनाचे उत्पन्न म्हणजे पर्यटकांना वस्तू व सेवा पुरवून मिळवलेले उत्पन्न होय. या उत्पन्नाचा अर्थव्यवस्थेवर प्रत्यक्ष परिणाम होत असतो. पर्यटनामुळे होणारे आर्थिक परिणाम महत्त्वाचे आहेत. आर्थिक विकासामध्ये पर्यटनाची भूमिका ही आपण खालील प्रकारे अभ्यासूयात. नंबर 1. आर्थिक विकास. पर्यटनामुळे अविकसित देशात जलद आर्थिक विकास होण्यास मदत होते. त्यामुळे या उद्योगांच्या विकासाकडे अधिक लक्ष दिले जाते. परंतु भांडवली गुंतवणूक योग्य प्रकारे करणे गरजेचे असते. म्हणजेच पर्यटकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन वाहतूक, इमारती, उद्याने यावर खर्च करण्याची गरज असते. या गुंतवणुकीमुळे तेथील लोकांना रोजगारांची संधी उपलब्ध होते. हॉटेल व्यवसायात गुंतवणूक केल्यास प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होतो. शिवाय स्थानिक उत्पादनावर आधारित हस्तोद्योग व कुटीर उद्योगांमुळे सेवा उद्योगांचा देखील विकास आपणास झालेला दिसून येतो. नंबर 2. परकीय चलन. पर्यटन हा आर्थिक व्यवसाय असून पर्यटकांना विविध सेवा पैशाच्या मोबदल्यात पुरविल्या जातात. प्रमुख पर्यटन केंद्रांना जगातील निरनिराळ्या देशातून पर्यटक भेट द्यायला येतात. हे पर्यटक आपल्या देशातील परकीय चलन देखील सोबत घेऊन येतात. हे परकीय चलन देशाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असते.
बहुतेक अविकसित देशात परकीय चलनाची समस्या असते. दुसऱ्या देशातून आवश्यक माल आयात करण्यासाठी या परकीय चलनाचा उपयोग होतो. विकसनशील व अविकसित देशांमध्ये पर्यटन उद्योग वाढत आहे. अशा या देशांना भेटी देणाऱ्यांमध्ये औद्योगिकदृष्ट्या प्रगत अशा देशातील पर्यटक जास्त असतात. अशा देशातून येणारे परकीय चलन हे अतिशय महत्त्वाचे असते. याच चलनाद्वारे त्या देशातील औद्योगिक माल आयात करता येतो. नंबर 4, बाजारपेठांचा विकास. पर्यटन केंद्राच्या ठिकाणी बाजारपेठांचा विकास होतो. या बाजारपेठांचे देखील पर्यटकांना आकर्षण असते. बाजारपेठा या आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या असतात. पर्यटन ठिकाणी बाहेरून येणारे पर्यटक वस्तूंची खरेदी करतात. या बाजारपेठात नवनवीन वस्तूची विक्रेत्यांची संख्या बरीचशी असते. यात स्थानिक हस्तोद्योग व कुटीर उद्योगात निर्माण होणाऱ्या कलात्मक वस्तू, आकर्षक भरतकाम, विणकाम, स्वेटर्स, शाली, लाकडी व चांदीच्या वस्तू, खेळणी इत्यादी विक्रेत्यांचा समावेश होतो. नंबर 5, राष्ट्रीय उत्पन्नात वाढ. पर्यटकांमुळे राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होते. हे उत्पन्न मालाच्या विक्रीतून तसेच सेवांतून प्राप्त होते. पर्यटनाचे उत्पन्नाची साधने म्हणून अचूक मूल्यमापन करणे जरा अवघड आहे, कारण पर्यटनाचा उत्पन्न वृद्धीवर होणारा परिणाम अनेक प्रकारचा असतो. पर्यटनात खर्च केलेल्या रकमेचा विनियोग विविध प्रकारे होऊ शकतो. उदाहरणार्थ, हॉटेलमध्ये जे भाडे आणि बिल मिळते त्याचा उपयोग करून हॉटेल व्यवस्थापन पर्यटकांसाठी आणलेलं धान्य, भाजीपाला, फळे, पेये इत्यादींचे मूल्य भागवते. तसेच हॉटेलमध्ये ज्या वापराच्या वस्तू, उदाहरणार्थ बेड्स, खुर्च्या इत्यादी, तसेच वीज बिल, कपडे धुलाई आणि मनोरंजन इत्यादींसाठी वापरते. अशा प्रकारे प्रत्येक वेळी हा पैसा वेगवेगळ्या लोकांच्या हाती भांडवल म्हणून जातो. हा पैसा जितक्या अधिक लोकांच्या हातात जाईल तितकाच त्याचा अर्थव्यवस्था विकसित होण्यात महत्त्वाचा सहभाग लागेल व राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होईल. नंबर 6, सरकारी महसुलात वाढ. पर्यटन व्यवसायातून सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. पर्यटन स्थळांच्या ठिकाणी चालवली जाणारी हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, खानावळी, दुकाने, टॅक्सी, विशेषतः क्लब व विविध पेये यावर सरकार कर आकारते. परिणामी पर्यटन केंद्राच्या ठिकाणी असलेल्या अशा विविध ठिकाणांमधून सरकारला मोठ्या प्रमाणावर महसूल प्राप्त होतो. थोडक्यात, महसूल मिळवण्याचे एक अतिशय महत्त्वाचे साधन म्हणून पर्यटन व्यवसायाला देशाच्या आर्थिक विकासात अधिक महत्त्व दिले जाते. नंबर 7, देवघेवीचा समतोल. देवघेवीचा समतोल म्हणजे एका राष्ट्राने इतर देशांसाठी केलेला खर्च आणि त्या देशांकडून आलेले चलन यांचे संबंध म्हणजे आंतरराष्ट्रीय जमा खर्चांचा ताळेबंद म्हणजेच देवघेवीचा समतोल होय. हा ताळेबंद दृश्य, अदृश्य आणि रकमेचे हस्तांतर या प्रकारचा असतो. पर्यटन हा आर्थिक दृष्टीने महत्त्वाचा व्यवसाय आहे, त्यामुळे देवघेवीचा समतोल महत्त्वाचा असतो. पर्यटकांपासून मिळणारे परकीय चलन हे पर्यटकांवर होणाऱ्या खर्चापेक्षा जास्त असेल तर ताळेबंद हा अनुकूल समजला जातो. नंबर 8 आहे स्थानिक अर्थव्यवस्थेला मदत. बाहेरून येणारा पर्यटक स्थानिक बाजारपेठेत वस्तू खरेदी करतो. तो बाजारपेठेत स्थानिक ग्राहकांपेक्षा जास्त किंमत देऊन जातो. शिवाय हॉटेल, वेटर्स, टॅक्सीवाले, गाईड यांच्यावर पर्यटक पैसा खरेदी करतात. या गोष्टींचा स्थानिक अर्थव्यवस्थेला देखील महत्त्वाचा परिणाम होत असतो. नंबर 9, प्रादेशिक विकास. पर्यटनातून मिळणारे उत्पन्न हे त्या प्रदेशाच्या आर्थिक विकासाला उपयोगी पडते. विकसित देशात हे उत्पन्न कमी प्रमाणात असले तरी देश किंवा देशाचा जो भाग आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे त्या प्रदेशाच्या विकासास त्याची मदत होत असते. भारतात 1990 साली अंदमान निकोबार तसेच ईशान्य भारतात काही ठिकाणी याच कारणाने पर्यटन विकासावर भर देऊन विकासातील प्रादेशिक असमतोल दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जेथे साधनसंपत्ती कमी आहे तेथे रोजगार व उत्पन्नाचे साधन म्हणजेच पर्यटन आहे. आणि लास्ट नंबर 10, इतर आर्थिक घटक. पर्यटनाचे इतर आर्थिक घटकांवर होणारे परिणामही
वैशिष्ट्यपूर्ण मानले जातात. पर्यटकांसाठी निवासगृहे, हॉटेल्स बांधणे, पर्यटन क्षेत्रात अधिक रस्ते व इतर वाहतुकीची सोय करणे, पशुपक्ष्यांसाठी अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्याने निर्माण करणे इत्यादींमुळे पीक क्षेत्रात व कुरण क्षेत्रात झपाट्याने घट होते. एका बाजूस शेती, पिकाखालील कमी क्षेत्र यामुळे समस्या निर्माण होतात. त्यामुळेच जमिनीच्या किमती भरमसाठ वाढतात. सध्या देशांतर्गत सफरीपेक्षा परदेशातील सफरी तुलनात्मक कमी खर्चाच्या झाल्या असून त्यांना कारण म्हणजे विदेशात अनेक प्रकारच्या सवलती दिल्या जातात. पुढील महत्त्वाची संकल्पना आहे वाहतूक व पर्यटन व्यवसायातील महत्त्वाचे घटक. कोणत्याही देशात पर्यटनात आकर्षित करण्यासाठी पर्यटकांना आवश्यक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा व सुविधा त्यांच्या गरजेपूर्ततेसाठी उपलब्ध करून देणे आवश्यक असते. अशा सेवा, सुविधा किंवा वस्तू पर्यटन केंद्रात पर्यटकांना काही संस्था व उद्योजक पुरवित असतात. म्हणून पर्यटनस्थळी अनेक उद्योग समूहांची निर्मिती होते. वाहतूक व पर्यटन व्यवसायातील काही महत्त्वाचे घटक याशी संबंधित असून हे घटक आता आपण अभ्यासणार आहोत. त्यातील पहिला घटक म्हणजे सहल अभिकर्ता म्हणजेच ट्रॅव्हल एजंट होय. यालाच प्रवास प्रवर्तक, मध्यस्थ, दलाल किंवा आडत्या असे देखील म्हणतात. पर्यटनाचा अतिशय प्रभावी प्रचार करून जनतेतून पर्यटक निर्माण करण्याचे महत्त्वाचे कार्य करणाऱ्या या घटकास सहल अभिकर्ता असे म्हणतात. पर्यटन उद्योगात पर्यटन व्यवसायाला चालना देणारा सर्वात खालचा घटक म्हणजे सहल अभिकर्ता होय. आज जगात 50,000पेक्षा जास्त परवाना प्राप्त असे सहल आडते किंवा अभिकर्ते आहेत, असा अंदाज इटाने म्हणजेच इंटरनॅशनल एअर ट्रॅव्हल असोसिएशनने वर्तविलेला आहे. हे अभिकर्ते पर्यटकांना सेवा व मार्गदर्शन करण्याचे काम करतात. हा पर्यटन उद्योगातील अतिशय महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे पर्यटन व्यवसायातील याचे महत्त्व अधिक वाढत आहे. अलीकडच्या काळात सर्वच पर्यटक विशेष सेवा मिळवण्याच्या बाबतीत अधिक जागृत झालेले दिसतात. त्यामुळे त्यांच्या कामाचा व्याप वाढलेला असून पर्यटकांना योग्य मार्गदर्शन व सल्ला देणे, विविध प्रकारच्या पर्यटन स्थळांची माहिती पर्यटकांना पुरविणे, ग्राहकांच्या आवडीनिवडीप्रमाणे त्यांना विविध पर्यटनाशी संबंधित सेवा पुरविणे इत्यादी प्रकारचे कार्य सहल अभिकर्त्यामार्फत केली जातात. नंबर 2, सहल कंपनी. सहल कंपनीला प्रवास कंपनी किंवा यात्रा कंपनी असे पर्यायी नावे आहेत. पर्यटकांशी संबंध असलेला पहिला घटक म्हणजे सहल अभिकर्ता किंवा प्रवास अभिकर्ता हा होय. प्रवास अभिकर्ता व प्रवास कंपनी यांचा संबंध अतिशय निकटचा असतो. म्हणजेच प्रवास अभिकर्ता ज्या संस्थेशी संबंधित असतो किंवा निगडीत असतो अशी वाहतूक संस्था म्हणजेच सहल कंपनी होय. यात्रा कंपनी विविध पर्यटन स्थळांना जाण्यासाठी वेगवेगळ्या अशा सर्व प्रकारच्या सहली आयोजित करते. त्यांचा व संस्थेचा सर्व प्रकारचा करार झालेला असतो. याच अनुषंगाने प्रवास अभिकर्ता पर्यटकांना सर्व गोष्टींची माहिती ही संस्थेच्या वतीने पुरवित असतो. पर्यटकांसाठी सहल कंपनीची भूमिका ही खालीलप्रमाणे असते. पर्यटकांना प्रवास अभिकर्त्याच्या माध्यमातून सहलींची माहिती पत्रकाच्या साहाय्याने पुरविणे, खर्चाचा तपशील व इतर सहलीशी संबंधित विविध दस्तऐवज समजावून सांगणे. नंबर 2, कंपनीने आयोजित केलेल्या सहलीतील स्थळांची ऐतिहासिक, सांस्कृतिक व भौगोलिक स्वरूपाची पद्धतशीर माहिती पर्यटकांना पुरवण्याची व्यवस्था करणे. सहल कंपनीने पर्यटकांच्या प्रवासाची सोय कार, बस, रेल्वे, विमान ज्या विविध प्रवास माध्यमाने केली असेल त्या माध्यमाची माहिती मिळवण्याची व्यवस्था सहल अभिकर्त्याच्या वतीने देण्याचे काम हे सहल कंपनी करीत असते. यात्रा कंपनीने बरेचदा स्वतःचे प्रवास माध्यम निवडलेले असते. उदाहरणार्थ रेल्वेगाडी, खाजगी विमान याद्वारे सहल आयोजित केलेली असल्यास संपूर्ण रेल्वे व विमान भाड्याने घ्यावे लागते. अशाशी संबंधित रेल्वे कार्यालयाकडून किंवा विमान कंपनीकडून त्या रेल्वे किंवा विमान यांविषयी सर्व माहिती पर्यटकांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करणे.
नंबर 3 वाहतूक कंपनी. पर्यटन उद्योगातील हा तिसरा आणि महत्त्वाचा घटक असून स्थानिक वाहतूक करण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा घटक म्हणून वाहतूक कंपनी हिचे पर्यटन क्षेत्रात अतिशय मोलाचे योगदान आहे. पर्यटनातील कोणत्याही व्यक्तीला पर्यटनाला जाण्यासाठी पर्यटन स्थळाच्या परिसरात ने-आण करणारी वाहतूक कंपनी आवश्यक असते. म्हणून या घटकाचे महत्त्व फार आहे. बहुतेक यात्रा कंपन्यांकडे स्वतःची वाहने असली तरी अनेक यात्रा कंपन्या कोणत्याही वाहतूक कंपनीशी करार करून आपल्या सहली आयोजित करीत असतात. काही कंपन्यांनी वाहनांचे ताफे देशभरात ठेवलेले असतात. त्यांच्या मार्फत प्रत्येक पर्यटकाला आपापल्या निवासस्थानापासून किंवा मुक्कामापासून, कोणत्याही शहरापासून कोणत्याही पर्यटनस्थळी त्या वाहतूक कंपन्या पर्यटकांची त्यांच्या वाहनातून ने-आण करीत असतात. भारत पर्यटन विकास महामंडळ व राज्य पर्यटन विकास महामंडळ यांनी ही पर्यटकांच्या सोयीसाठी विविध प्रकारच्या वाहनांचा ताफा ठेवलेला असतो. उदाहरणार्थ, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ MTDC मार्फत मुंबईहून माथेरान, खंडाळा, महाबळेश्वर, गोवा इत्यादी पर्यटन स्थळांच्या सहली आयोजित केल्या जातात. तसेच त्या पर्यटनस्थळी असलेल्या पर्यटन विकास महामंडळाच्या हॉटेल्स, हॉलिडे होम्स, रिसॉर्ट्समध्ये देखील पर्यटकांच्या निवासाची व्यवस्था सदर वाहतूक कंपनीमार्फत केली जाते. नंबर 4 हॉटेल कंपनी. पर्यटन उद्योगातील पर्यटकांसाठी निवासाची व्यवस्था करणारा अतिशय महत्त्वाचा घटक म्हणून हॉटेल व्यवसायाकडे पाहिले जाते. जागतिक पर्यटन संघटनेने पर्यटन केंद्राचे महत्त्वाचे मापन करण्यासाठी त्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या निवासाचे स्वरूप, प्रमाण इत्यादी इतर सेवांसह उपलब्ध होणारी निवासाची व्यवस्था आणि या सर्व सेवांसाठी आकारले जाणारे दर याचेही महत्त्व स्पष्ट केलेले आहे. विविध हॉटेल कंपन्यांकडून पर्यटकांसाठी विविध प्रकारच्या निवासाची, उपाहाराची, करमणुकीची व इतर प्रकारच्या विविध सुविधा पुरवल्या जातात. या सुविधा विविध प्रकारचे उत्पन्न विविध प्रकारच्या पर्यटकांसाठी एकाच हॉटेलात वेगवेगळ्या दराच्या असू शकतात. उदाहरणार्थ, वातानुकूलित सूट, वातानुकूलित खोल्या, बिगर वातानुकूलित रूम व गटाने राहण्यासाठी किंवा समूहाने राहण्यासाठी सामान्य रूम अशा प्रकारे विविध दराच्या निवासाची व्यवस्था हॉटेल कंपनीमार्फत पर्यटकांसाठी केली जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागात आपण आंतरराष्ट्रीय पर्यटन नियोजन, पर्यटनाची प्राथमिक माहिती, पर्यटनाची व्याख्या, तसेच आर्थिक विकासात पर्यटनाची भूमिका व वाहतूक व पर्यटन व्यवसायातील विविध घटक इत्यादी संकल्पना सविस्तरपणे अभ्यासल्या. पुढील भागात आपण पर्यटन नियोजन या प्रकरणातील पुढील संकल्पना या अभ्यासणार आहोत. धन्यवाद.